आज काहीतरी मी वेगळीच खुश होती बिकॉज आमच्या घरी आज माझी आवडती एक व्यक्ती येणार होती. मॉर्निंगचा नाश्ता केला ऑफिसमध्ये आणि हाफ डेने मी निघाली घरी गेल्यानंतर हे सर्व रुकवताचं सामान आहे जे घरी बनवलं आहे आणि हे जे सर्व करणारी ती व्यक्ती आहे ती म्हणजे ही मॅडम सावरी धुरी. आणि ही आवडती व्यक्ती ती नसून ही व्यक्ती आहे जी सावरीची मम्मी आहे. ते आमच्या बोक्याला असं गुंजारत होते, बिचारी मायेने बघत होती. तर आज त्यांना स्पेशल मासवडी खाण्यासाठी बोलवलं होतं आणि या मॅडम पुणेकर स्टाईलने जेवत होत्या. मग शेवटी थोडा वेळ टाईमपास केला, गप्पा मारल्या, निघाल्या त्या घरी. बिकॉज आज मला जायचं होतं शॉपिंगला. मग दीदीसोबत निघाली मी शॉपिंगला. जायच्या आधी गेलो वैष्णवी दीच्या घरी. तिथे छान समोसा आणि चाय पिलो आणि काय मग असं वाटलं मी कबाबमध्ये हड्डी बसली. दोघींच्या खूप छान गप्पा रंगल्या होत्या आणि बघू शकता तुम्ही मला एकट्या पाण्यात त्या सक्सेसफुल झालेल्या होत्या. मग नंतर आली मी माझ्या फेवरेट ठिकाणी जिथे मी रुसली तरी तुम्ही मला इथे आणलात मी लगेच म्हणून जाईन. आणि मग काय शॉपिंग केली, छान बिल बनवले. मालो ड्रेस घ्यायला छान नव्हता माझ्या साईजचा बट मला आवडला एक ड्रेस मी तिथून घेतला. मग मॅडमची शॉपिंग चालू झाली होती. मग शेवपुरी दहीपुरी खाल्ली आणि मार्केटमधून भाजी घेतली. मग आलो घरी. मेट्रोने घरी आलो तर बघतो अजून एक सरप्राईज, भावना दिदी आली होती, सुद्धा दिदीची स्कूल फ्रेंड. मग छान जेवलो आणि मग आज थोडी तब्येत डाऊन होती सो मेडिसिन घेतली. आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.